आदिशक्ती तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगायचं हे शिकवल्यानंतर स्वराज्याच्या मातेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं कसं झुंजायचं हे शिकवणार छत्रपती संभाजी महाराज या दोनही महामानवांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। आणि आज आपण जातोय या वरुण इन्फ्रा ट्रॉफीच्या दिवस क्रमांक 2 ला सुरुवात करतोय। पहिला सामना गावदेवी पोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते जाताना पाहायला मिळते। बेलवली संघासाठी 4 षटकांची मॅच आहे। खरं तर द्रुतगती क्रिकेट रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर टेनिस क्रिकेट बॉलची देखील अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल। टेनिस बॉल क्रिकेट तब्बल 1 लाख प्राइज असणारी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भेटीला येणार आहे। (28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीमध्ये ती देखील स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे। वरुणजी म्हात्रे यांच्या रोशन ऑन स्ट्राइक आहेत। बॉलिंग ट्रॅक वरती भावेश देखील सज्ज झालेत आणि पंच म्हणतायत लेट्स प्ले सामन्याला होईल सुरुवात। 10:23 आज पहिला बॉल पडतोय। पहिलाच बॉल हवेत आहे। क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड। सूर्य देखील त्या दिशेने आहे। ओ संधी होती झेल टिपण्याची। सूर्य आपण पाहिलं स्ट्रेट वे डोळ्यावरती आला। म्हणजे सन गॉगलचं किती महत्व आहे क्रिकेटमध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल। आवश्यकता आहे नाहीये आणि नरेंद्र मेंगल आपण पाहतोय गोल्डन डकचे शिकार ठरले। शून्यावरती बाद झालेत। हलकीची ती खता नरेंद्र जी का नाही खुला खाता आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। भावेश यांच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती संधी क्रिएट केली होती। एक संधी हुकली परंतु सेकंड खरं तर आपण पाहिलं बाद झाले नरेंद्र मेंगल शून्यावरती। डक तुम्हाला पाहायला मिळतंय। पहिला बॉल फेस करताना शून्यावरती तुम्ही बाद होता त्यावेळेस गोल्डन डक। बॉल क्रमांक 2 फेस करताना तुम्ही जर शून्यावरती बाद झालात तर मग सिल्वर डक आणि बॉल फेस न करता जर तुम्ही शून्यावरती बाद झालात तर खरं तर आपण पाहतो डायमंड डक असतं। डकचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये रॉयल डक आहे। शून्यावरती फलंदाज आपण बाद होताना पाहिले नरेंद्र मेंगल। बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा भावेश नवीन बॅटर क्रमांक 3 वरती शशिकांत मैदानावरती दाखल झालेत। राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहिलं ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न केला। बॅट वरती बॉल व्यवस्थित चढू शकला नाही। बॅकफुट वरून फुटवर्क नव्हतं। आपण पाहिलं जागेवरून खडेकडे खेळण्याचा प्रयत्न बॉलला येऊ दिलं आणि अगदी डोळ्यांच्या खाली बॉलला खेळलेत। 1 धाव इथे अर्जित होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 2। 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ द 1 विकेट। ओव्हर नंबर 1 इन प्रोग्रेस। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। पुढचा बॉल पुढचा बॉल यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न आहे। बॉल फाईन लेग रिजनला ट्रॅव्हल होतोय आणि बॉल पुन्हा एकदा जातोय आउट ऑफ दी पार्क। ही खासियत आहे रबर बॉलची। मिस टाइम स्ट्रोक देखील बऱ्याच वेळा तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील आणि ते चित्र पाहायला मिळतंय। रोशन यांच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार आलाय। सुरुवातीला जीवनदान मिळालं। सेल पकडण्याची संधी होती क्षेत्ररक्षकावरून। वातावरण कसं आहे हे देखील गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील क्रिकेट खेळताना। झेल सुटला त्यानंतर मात्र 2 षटकार आले। आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी परंतु आता आकडे थोडेसे भावेशच्या विरोधामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक। गोलंदाज प्रयत्न करतील। कॉट अँड बोल्ड विकेट आली। आपण पाहिलं हार्ड लेंथ वरती हा बॉल पिच केला होता। आपण पाहिलं अतिरिक्त उसळी बॉलला मिळाली आणि तदनंतर मात्र गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत। कॉट अँड बोल्ड। आणखी एक धक्का लागलाय बेलवली संघाला। रोशन एका वेगळ्या लयीत फलंदाजी करत होता। या फटक्याची आवश्यकता होती का यावरती देखील विचार करण्यास भाग पडला जाईल। विचार करावा लागेल। आपण पाहतोय आणि इथे बाद झाले रोशन। 2 षटकार जरूर आले परंतु भावेशने त्यांची देखील शिकार केलेले आहे। 2 नवीन फलंदाज आता मैदानावरती आहेत
रोशन थोडेसे लईत येत होते, 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर त्यांची देखील विकेट आली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. ओपनिंग पेअर जरूर पाठीमागे परतली आहे. गोलंदाज दीपक आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आपण पाहतोय. समोर डावखुऱ्याचे फलंदाज आहेत. हे द्वंद्व पाहण्यासारखं असेल हा, परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी खरं तर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे नाहीये, कारण तुम्ही ज्यावेळेस समोर लेफ्टी बॅट्समन आहे आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकता त्यावेळेस समोर तुमचा बॉल येत असतो. परंतु लेंथ अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. यॉर्क लेंथ तुम्हाला पाहायला मिळाली. कमालीचा बॉल होता. 1 धाव जरूर आली आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15-15 लॉस ऑफ द 2 विकेट. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजीसाठी आपण पाहतोय भोया दाखल झालेत क्रमांक 4 वरती. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक आहेत आणि आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली दीपक यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठे होती, बॅट कुठे होती हे चित्र प्रत्येकाने पाहिलं. कुठेही बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नव्हते फलंदाज. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहतो एक चांगला बॉल दीपक यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अतिशय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. अँगल जरूर बदललाय. यावेळेस कमालीचा स्ट्रोक आहे. बॅक फुटला थांबले, वेट केला आणि पुलचा फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन सैत्रामध्ये ठोकलाय सिक्सर. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅक फुटला, वेट केलं, जागेवरून कडे खडे आडव्या बॅटने. असं वाटलं की क्रिकेटच्या मैदानावरती टेनिसची मॅच सुरू आहे की काय, अशा रीतीने हा फटका खेळला होता. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे 21. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत दीपक. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे, परंतु यावेळेस डिस्टन्स इतकं प्राप्त करणार नाहीये बॉल. सेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट आली आहे. आणखी एक षटकार आला त्यानंतर मात्र पुढे एकदा विकेट येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पुनरागमन करतायत इथे गोलंदाज. लेंथ खूप मॅटर करते. यावेळेस लेंथ थोडीशी जास्त पुढ्यामध्ये होती. पाठीमागच्या बॉलवरती फलंदाजाला वेळ मिळाला होता. त्या बॉलवरती मोठा प्रहार जरूर झाला, परंतु लेंथ थोडीशी लेंथ मध्ये परिवर्तन केलं गोलंदाज दीपक. अतिशय चतुर गोलंदाज आहेत. 5 सेम अँगलने गोलंदाजी केली आहे. मग समोर उजव्या हाताचे फलंदाज असतील किंवा मग डावखुऱ्या हाताचे असतील, परंतु सेम अँगलनं त्यांनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. नवीन रोशन आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. भूषण आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. फुल लेनचा बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला थोड्याशा वेगाने गोष्टी घडताना पाहायला मिळतात, परंतु 21 धावा धावफलकावरती आहेत 21. आणि विशेष म्हणजे 21 धावेमध्ये 3 षटकार आहेत.
स्ट्राईक रोटेट किती कमी झाली हे तुम्हाला चित्र पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचा पार्ट आहे. मोठे फटके जरूर आलेत परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज स्ट्राईक रोटेट किती कमी वेळा झाली आहे हे चित्र देखील पाहायला मिळतंय. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 मध्ये. थोडीशी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे तेजस यांची. पहिला बॉल तुम्ही जर पाहिला तर अगदी हार्ड लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न केला. खांद्याचा थोडासा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न करतायत. काटक देहयष्टी असणारे खरं तर अनेक खेळाडू आहेत. फिटनेसवरती किती काम सध्याचे खेळाडू करतायत हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. श्रीमान दिनेशजी भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन होते आणि उद्योजक आहेत, युवा उद्योजक. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेत बॉल आहे. थर्डमॅन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली पोई संघाच्या माध्यमातून. जरूर 2 षटकार आले फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून. डाऊन द लेग हा बॉल आपण पाहतोय. वेगाने बॅट स्विंग तर झाली आणि 2 धावा मिळतील वाईडच्या माध्यमातून. हॅरे आहेत आज मैदानावरती. थोडंसं मनोरंजन देखील पाहायला मिळेल. थोडीशी वेगळी अदाकारी हॅरे यांची पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 25. भूषण स्ट्राईक एंडवरती होते. आपण पाहतोय स्ट्रेट अवे पुन्हा एकदा कॉल आलाय व्हाईट बॉलचा. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील सोबत आली आहे आणि कदाचित नवजोत सिंग सिद्धू बसलेले असते त्याने सांगितलं असतं मुक्त का चंदन खिस मेरे नंदन. तेच पाहायला मिळतंय कारण काही करण्याची आवश्यकता पडली नाहीये फलंदाजांना तिथे. अतिशय आरामात आपण पाहतो मोफत 2 धावा पाठीमागच्या 2 बॉलवरती 2दा मिळाल्या. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 तेजस. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. 6 लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण पाहतोय फलंदाज शशिकांत यांच्या बॅट मधून कमालीचा हा स्ट्रोक होता. फुल टॉस बॉल वरती आक्रमण केले. रबरचा बॉल आणि त्यावरती मात्र प्रहार इथे करताना पाहायला मिळाले शशिकांत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तेजस सज्ज आहेत. हाफ ट्रॅकर होता आणि यावेळेस मात्र संधी मिळाली. आपण पाहतोय लॅप शॉट बॉलला पाठवलंय. अगदी डीप पाहिलं सीमारेच्या पलीकडे. अप्रतिम फटका. इतका वेळ जर फलंदाजाला मिळाला तर काम अजून सोपं होतं. कमालीचा स्ट्रोक होता. लॅप शॉट आपण पाहिला. लॅप शॉट अनेक खेळाडू खेळतात. आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अनेक खेळाडू असतात की जे लॅप शॉट खेळणं पसंत करतात. षटकाराला षटकाराच्या मत्तेने मात्र धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला पडझड झाली आहे परंतु आता सावरत आहे शशिकांत. 3 षटकांचा पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या परंतु षटक क्रमांक 3 मध्ये तब्बल धावा आल्यात 18. एकूण धावफलकावरती 39 धावा आहेत आणि अजून देखील अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पोई संघ सुरुवात तर खूप चांगली केली. गोलंदाज भावेश यांनी त्या षटकामध्ये देखील 2 षटकार जरूर आले परंतु गोलंदाजी चांगली केली होती. 2 विकेट त्यांनी अर्जित केल्या होत्या. दीपकने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केला आणि 1 विकेट त्यांनी देखील अर्जित केली आहे. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधला.
तेजस बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, त्यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर वाईड बॉल सांगतायत हॅरी. इट्स वाईड. वन मोर एक्स्ट्राज इन द टोटल. नाव स्कोर मोज ऑन 40. 40 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे बेलवली संघाने देखील. पुन्हा एकदा आक्रमण, कमालीचा स्ट्रोक आहे. जागेवरून कडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉलला आपण पाहतोय स्लॉट मध्ये येऊ दिलं आणि तदनंतर पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आणखी एक सिक्सर. कमालीचा स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. जागेवरून कडे हँड अँड आय कॉर्डिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं. हात आणि डोळ्यांचा समन्वय साधला आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 46. 46 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 आल्या षटक क्रमांक 3 मध्ये. पहिल्यामध्ये 14, षटक क्रमांक 2 मध्ये 7, षटक क्रमांक 3 मध्ये 25 आणि लगातारचे 3 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज शशिकांत यांच्या बॅट मधून कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. महागडं षटक पाहायला मिळालं. गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून आतापर्यंत 14 धावांचा हायेस्ट होता. सेकंड ओव्हरमध्ये 7 आल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि 25 धावा इथे वसूल केल्यात. मोमेंटम सध्याच्या घडीला आपण पाहतोय 8 बॉल मध्ये 22 धावांवरती नाबाद खेळताय शशिकांत मैदानावरती आणि मोमेंटम सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते बेलवली संघाच्या बाजूने. कुणालजी म्हात्रे सर आपण पाहतोय स्कोरर म्हणून काम करतायत. अतिशय सुवाच्य स्कोरिंग, इतकं डिजिटल स्कोरिंग चांगलं करतात आपलं 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. तेवढंच आपण पाहतोय जे मॅन्युअल स्कोरिंग आहे ते देखील अतिशय चांगल्या रीतीनं आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. 46 धावा धावपलकावरती. जयेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले अंतिम षटकासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील खूप वेगाने जात आहेत. लॉंग ऑफ रिझनला बॉल गेला होता. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एकच धाव मिळेल. रूम होता ऑफ स्टंपच्या बाहेर. कदाचित बॉलला बाहेर देखील पाठवू शकले असते फलंदाज, परंतु तितकासा फायदा उचलू शकले नाही. धाव मिळेल केवळ एकेरी. आणि आता मजा येईल कारण डावखोरे आता ते गोलंदाज समोर आहेत. अँगल जरूर बदलण्याचा प्रयत्न आहे. कदाचित मे बी ओव्हर द विकेट जातील समोर, परंतु डावखोरे आता ते फलंदाज आहेत. चेस बॉलिंग ट्रॅक वरती 47 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल आहे. हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक देखील इंटरेस्टेड आहेत, परंतु बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. क्षेत्ररक्षक होते परंतु बनलेत दर्शक. षटकार आलाय आपण पाहतोय शशिकांत यांच्या बॅटमधून. मी सांगितलं होतं 4 षटकार लगातार मारलेत. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे शशिकांत यांच्या माध्यमातून. लगातारचे 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि पॉवर पॅक हेटिंग पाहायला मिळते आता शशिकांत यांच्या माध्यमातून. धावफलक गेलंय बेलवलीचं 50 पार. 53 धावा धावपलकावरती. 50 ऑफ झालाय बेलवली संघ देखील. कमालीची फलंदाजी पाहायला मिळले शशिकांत यांच्या माध्यमातून. चेस बॉलिंग ट्रॅक वरती आणि हे चित्र पाहायला मिळेल असा अंदाज पहिलाच आला होता कारण डावखोरे आता गोलंदाज समोर आहेत आणि समोर ज्यावेळेस ओव्हर द विकेट ते बॉलिंग करतायत तर समोर पुढ्यात बॉल जाण्याचे देखील चान्सेस आहेत. 53 धावा धावपलकावरती आहेत. 53. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शशिकांत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 53 धावा धावपलकावरती. अजून देखील संधी आहे शशिकांत यांच्याकडे देखील. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि अंतिम षटकामध्ये अजून 1-2 षटकार जर आले तर सोने पे सुहागा एक चांगली टोटल पाहायला मिळेल बेलवली संघाची देखील. आणखी एक बॉल डॉट आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल देखील आखूड टप्प्याचा होता.
बॅकफुटला आहेत फलंदाज, वेळ मिळाला होता हेच प्रत्येक जण निश्चित सांगतो की वेळ होता फलंदाजाकडे, फटका इथून देखील क्रिएट करता आला असता, परंतु बॉल इथे लाईन मिस केली आहे बॉलची आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 53 धावा धावपलकावरती आहेत. पाठीमागचे 2 बॉल जयेशने देखील पुनरागमन केलंय. समोर बॉल येतो परंतु तुमच्याकडे देखील ॲबिलिटी पाहिजे की समोरच्या बॉलवरती मोठा प्रहार करता येईल. एक धाव आली आहे, लेग बाईकच्या माध्यमातून कदाचित आली आहे आणि बॅटच्या माध्यमातून आहे, थँक्यू, आणि त्यासोबत विकेट देखील आली आहे. चोपन्न धावा धावपलकावरती आहेत. इनिंग मधला शेवटचा बॉल इथे बाकी आहे. 54 धावा धावपलकावरती 54. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. नवीन फलंदाज सागर मैदानावरती पोहोचलेत आणि फलंदाज शशिकांत यांच्याकडे खरं तर संधी होती मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र आपण पाहतोय थांबवलंय गोलंदाजाला, काहीच अडथळा आहे फलंदाज शशिकांत यांच्याकडे. 54 धावा धावपलकावरती. हा बॉल वाईड आहे, अवांतर धाव इथे मिळेल. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली आहे. 55 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल या खेळाच्या पहिल्या सत्रामधील पूर्वार्धामधील बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल की मग डॉट बॉल किंवा विकेट. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि फलंदाज धावबाद झालेत, परंतु नो बॉल आहे आणि इथे देखील 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत आणि 60 धावेंचा पल्ला इथे मात्र गाठण्याचा प्रयत्न बेलवली संघ देखील करणार आहे. 60 धावा इथे बनल्या जातील का? काल मला वाटतं 72 धावा मोहपाडा संघाने बनवल्या होत्या, त्या स्पर्धेमधील हायेस्ट आहेत. 57 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस देखील हवेत बॉल आहे, दूर देखील जाईल असा अंदाज आहे आणि दूर देखील जातोय. षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती. शेवट गोड केलाय फलंदाजाने. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत. 68 धावा धावपलकावरती आहेत. अ 63 धावा धावपलकावरती आहेत. माफ करा, 64 धावेचं लक्ष असेल गावदेवी पोळी संघासमोर. चला बेलवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
जांतराजा बदलापूर संघ आणि कात्रप संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे. जांतराजा बदलापूर आणि कात्रप संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. जांतराजा बदलापूर संघाचे संघनायक आणि कात्रप संघाचे संघनायक, जो संघनायक इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहणार नाही टॉस साठी त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. आणि बिलवली संघाने 63 धावा बनवल्या. 64 धाव्यांचं लक्ष असणार आहे गावदेवी पोळी संघासमोर खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. आणि द्वितीय सत्र जसं सुरू होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ मानकिवली आदरणीय राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. जय भवानी, जय शिवराय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या आज शोरान लिहिली इतिहास गाता असे जाणता राजा ताजतने झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या वडवलीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज वडवलीकरांचा रंगतोय हा भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय सावराजे क्रिकेट संघ डबीन बडवली आयोजित वरुण इम्प्रा ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. खरं तर कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेट दाखवला टीम फ्रेंडशिप 11 एरवंदाड मोहपाडा. किशोर मेहरच्या संघाने कालच्या दिवसामध्ये बाजी मारली आहे. तो संघ पुढे सरकलाय आणि आज देखील 10 संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. आणि त्यातीलच पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ पोई तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलेबली या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पहिला सामना खरं तर अडकळत सुरुवात झाली टीम बेलेबलीची, परंतु त्यानंतर शशिकांत लोंगले अर्थातच लाल्या काप बॅटिंग केली आहे. 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 64 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि आता तुम्ही पाहताय दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होतीये. भावेश बुटेरे आणि त्याच्या साथीर सनी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चला जांतराचा बदलापूर विपक्ष गावदेवी कात्रप दोन टीमचे खेळाडू संघनायक आपण आला असेल तर आपण यायचं आहे लगेच टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चिखलोलीपाडा या संघाला आम्ही 2 धावांची पेनल्टी दिली होती. कारण मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी ही स्पर्धा आहे. आणि असोसिएशनचे सदस्य असतील धनराजजी म्हात्रे, त्यानंतर कुणालजी म्हात्रे असतील, राजेशजी म्हात्रे असतील आणि उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. त्यामुळे पूर्णपणे या स्पर्धेमध्ये जे असोसिएशनचे नियम आहेत ती नियमावली काटेकोरपणे लावण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च न करता दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. जांतराचा बदलापूर उमेश सोनकर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कात्रप समीर. आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. आज देखील आमच्या सोबत व्हॉइस ऑफ बदलापूर तुषारजी शिंदे सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आज पंच कमिटी जपी पॅनल हिरामनजी खरकर सर मॅम फ्रॉम कांबा कल्याण त्यांचंही शुभागमन झाले. वेलकम, स्वागत आहे. स्कॉरलेग पंच नक्कीच आमचे राजेशजी म्हात्रे सर आहेत. त्यानंतर राजेशजी साळवे सर देखील असतील. टेनक्रिक लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
कुणालजी म्हात्रे साहेब यांची वाहिनी तुम्ही पाहू शकता. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर मेंगल तयार होतो राईट मोर द विकेटनं स्ट्रायकिंग एंडवरती भावेश अर्थातच बटलर. पहिला बॉल यावेळेस यशपंच आमच्याकडे वळतात. हॅरी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली गेली. 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या 64 धावांचं टार्गेट उराची बाळगून ही सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. भावेशला तुम्ही पाहताय तो मात्र स्टॅकिंगवरती सज्ज होतोय. पहिल्या बॉलवरती खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु पाहिलं होतं लाईन थोडीशी खराब चेंडूला जाऊन दिला. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला पुल करायचं होतं नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडला चेंडू मात्र थोडासा स्लो झाला आणि त्यानंतर निघून चाललंय रोशन गायकवाडच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सागर मेंगलला तुम्ही पाहता कित्येक वर्ष चांगला क्रिकेट बेलुले टीमसाठी त्याचा आम्ही पाहिलाय. मग टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडत असताना आज देखील रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. पहिला बॉल त्याने निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम पॅडच्या मधून बॉल मात्र भरपूर वेगाने निघून चाललाय. यष्टीरक्षक रोशनच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 2 चेंडू आता निर्धाव फेकत असताना काय गोलंदाजी होती. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं बेलवली संघ खेळत होता त्यावेळेस थोडीशी खडतर सुरुवात जरूर आपण पाहिली. दीपकचं दुसरं षटकामध्ये फक्त 7 धावा 1 विकेट त्यांनी संपादित केली परंतु 25 धावा जिथे मात्र खर्च केल्या टीम पोलीस संघ तिथे मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. सलग तिसरा बॉल आता निर्धाव फेकत असताना सागर मेंगलला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. 4 षटकांचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक पहिले तुम्ही पाहता आतापर्यंत बेलेडो टीमच्या नावावरती तुम्हाला बाहेर मिळतोय. सलग 3 चेंडू आता निर्धाव फेकत असताना सागर मेंगलला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये होते. ऑन साईडला खेळलाय चांगला फटका पाहायला मिळतोय. टायमिंगच्या जोरावरती बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका झाली आहे सुरुवात. 22च्या बॅटमधून येतो षटकार. सलग 3 बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला. 22 सासपडा तो देखील खेळत होता परंतु आता बॅटचा फ्लो त्याने ओपन केलाय. अशाच प्रकारची फटकेबाजी तो नेहमीच करत असतो पोलीस संघासाठी आणि आता देखील तुम्ही पाहिलं सलग 3 बॉल निर्धाव आल्यानंतर 4थ्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. योगराजी बुटेरे सर जे मात्र चांगले पंच आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी पोलीस संघ नेहमीच खेळत असतो आणि आज देखील मैदानाच्या मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ उतरलाय. षटकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अजूनही 57 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सागर सज्ज होतो राईट मोर विकेटनं. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली एस्टनच्या मागे. रोशन गायकवाडने टिपला जेल पंचाकडे न पाहता मैदान सोडले भावेशनं आणि आता पहिला मोठा धक्का लागेल टीम गावदेवी पोलीस संघाला. फलंदाज बाद. जंतराचा बदलापूर टीम आणि गावदेवी कात्रप तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जंतराचा बदलापूर टीमचा कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम गावदेवी कात्रप समीर किंवा हरेश आपण लवकरात लवकर टॉस साठी या नंतर तुम्हाला पॅन्टीला समोर जावं लागेल. आज नक्कीच चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील आपण चांगले सामने जरूर पाहिले. पहिला सामना बेलोली विपक्ष पोळी, दुसरा सामना जंतराचा बदलापूर विपक्ष कात्रप, तिसरा सामना जोविली महेंद्र विपक्ष घरच्या मैदानावरती शाहूराजी क्रिकेट संघ रबीन बडवली खेळताना दिसेल आणि त्यानंतर भोज विपक्ष एरंदाड आणि वसत विपक्ष रायती निलेश अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या मॅचेस आज देखील तुम्हाला दिवसभरामध्ये नक्कीच पाहायला मिळतील या मैदानावरती. खरं तर भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आणि काल देखील नंदराजी म्हात्रे साहेबांनी सांगितलं वरुणजी म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय केशव स्मृती चषक ही स्पर्धा देखील कमिंग सून आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी ती स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरवर्षीचं आयोजन सातत्याने नीटनेटकं आयोजन तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. वडवलीकरांच्या माध्यमातून नेहमीच
मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाळी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील ही एक मोठी स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, 2 दिवसाची स्पर्धा. जितकं चांगलं आयोजन तितकंच नीटनेटकं तुम्हाला नियोजन देखील सातत्याने वडवली करायच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय महेश बुटेरे, गुरुदास सागर. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला. त्यांच्या मागे रोशन गायकवाड चुकी करत नाहीये. सलगचा दुसरा धक्का लागतो टीम गावदुबी पोलीस संघाला. फलंदाज बाद. दिनांक 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अशी स्पर्धा असणार आहे. कैलासवासी केशव स्मृती चषक बाबीजी म्हात्रे साहेब यांच्या पितश्रीच्या नावाने ती स्पर्धा. वरुणजी म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आयोजकाच्या भूमिकेत वरुण इम्प्रा, त्याचबरोबरीने शाहूराजे क्रिकेट संघ, नवीन बेडब्ल्यू, द महाराजा रॉयल रिसॉर्ट आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तुकारामजी म्हात्रे साहेब यांचा द महाराजा रॉयल रिसॉर्ट आपण सातत्याने ऐकत असतो. भरपूर चर्चेमध्ये नक्कीच तो रिसॉर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये वरुण इम्प्रा ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 वरुण इम्प्रा ट्रॉफी. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 वरुण इम्प्रा ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 वरुण इम्प्रा ट्रॉफी. अशी स्पर्धा, तब्बल 32 संघाचा समावेश तुम्हाला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. भव्य आणि दिव्य स्पर्धा सातत्याने आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. षटक क्रमांक 2 आता सुरुवात होते. एक षटकार जरूर आला, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं सागर मिंगलच्या माध्यमातून. नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल झाला. तेजस आणि त्याच्या साथीला सनी, गुरुदास सुशांत उर्फ गोपी. फुलटॉस होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळलेच जरूर आणि पंचाचा इशारा आमच्यापर्यंत काय होतो? यस, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. अशी सुरुवात सागर मेंगलने केली. पहिल्या चेंडू त्याने देखील वाईट फेकला आणि तदनंतर काय कमालीची गोलंदाजी केली आहे. सलग 3 बॉल ते देखील भावेश सारख्या खेळाडूला उभं ठेवलं आणि आता पूर्णपणे पोलीस संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 2 धक्के लागलेत महेश आणि भावेशच्या स्वरूपात. गोलंदाज गोपी राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, लाईन थोडीशी खराब होती. त्यांच्या मागे रोशनने देखील थोडीशी घाई केली. त्यानंतर 1 धाव इथे मिळते आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 1+1. अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गावदेवी कात्रप टीमचे देखील कॅप्टन इथे दाखल झालेत. कृष्णा मिश्रा साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. वेलकम समीर. आजच्या दिवसातील दुसरा सामना नक्कीच तुम्हाला एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक आता पुढे सरके 9 आकड्यावरती टीमची टोटल 10 धावा माफी असावी, कारण पहिला व्हाईट बॉल होता त्यामुळे 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सर, अधिकचा वेळ न खर्च करता लगेच खेळायला सुरुवात करा. काहीसा कानमंत्र आता नक्कीच सागर देखील सुशांतला देत असताना, कारण 2 चेंडू सलग त्याने वाईट फेकलेत. अजूनही बेलवडे टीमचा 24 कॅरेटचं सोनं राजेश साळवी गोलंदाजी मार्कवरती येणं बाकी आहे, जो संघनायकाच्या भूमिकेत असतो. आणि आज देखील काहीसा कानमंत्र आता सुशांत यांना देत असताना. सुशांत स्टॅकिंग वरती तेजस. रॅटन राऊंड विकेट. बिगेट करण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडला, बॉल मात्र निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच चांगला संघनायक कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता राजेश साळवे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण काहीशा नोट्स नक्कीच राजेशने दिल्या आणि लगेच पहिला बॉल आता इथे निर्धाव फेकत असताना सुशांतला तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होती. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुशांत राऊंड विकेट.
यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी चेंडू मात्र खाली राहिला आणि जाऊन पायावरती देखील आदळतोय. सलग आता दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकत असताना सुशांतला तुम्ही पाहताय. म्हणून तो म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझो दोस्तों, क्योंकि बंद पडी घडी पे दिन में दो बार सही समय बताती है. या सुशांतनं षटक सोडून दिलं होतं, ओव्हर टाकाही सोडून तो निघून गेला होता फिल्डिंगसाठी, परंतु पुन्हा एकदा खेळाडूंनी त्याला प्रोत्साहित केलं, राजेशने त्याला काहीशा सूचना दिल्या आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली करतात. सर सलग 2 बॉल आता त्यांनी निर्धाव फेकलेत. राऊंड द विकेट. या वेळेला देखील बॉल बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फलंदाजीमध्ये इथे मात्र चेंडूला थांबवलंय सुशांत. धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगल पेक्षा आता जास्त काही नसणार आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 1/11 असं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 11 धावा जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 4 षटकांची हे देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील 4 षटकांचे सामने आम्ही दिवसभर पाहिले. खूप चांगला क्रिकेट कालच्या दिवसामध्ये सर्व संघाने दाखवलाय. आज देखील तीच अपेक्षा सर्व संघांकडून. गोरदास सुशांत राईट नंबर द विकेट. या वेळेला देखील पुढे सरसावले होते. ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. फसवा चेंडू इथे मात्र वापरण्यात आला सुशांतच्या माध्यमातून. खरं तर फिरकीचं आक्रमण थोडीशी गती कमी केली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस हरकत करून निघून चालले असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 2 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. सुशांत या वेळेला देखील पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळते. तोच लेंथ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना सर्वांचा अभाव कुठेतरी जाणवतोय टीम गावदेवी पोलीस संघाला. कारण योगराजी बुटेरे यांच्याशी आम्ही काल चर्चा केली होती. खेळाडू सराव करत नाहीये हेच त्यांनी सांगितलं होतं आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये दिसतंय देखील. कुठेतरी सर्वांचा अभाव आता टीम पोलीस संघाला जाणवत असताना शेवटचा आता 1 बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोरदास सुशांत. सुशांत चला बेलुडी टीम थोडस वेळ कमी घ्या. फुल टॉस होता इथे मात्र मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारायची होती. नाही जमलं. फुलटॉस बॉलवरती देखील पूर्णपणे बीट झाले बॅटर आणि आता तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं ज्या सुशांतनं सुरुवात खराब केली होती. खरं तर पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी 3 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. ते देखील 0 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या होत्या. परंतु तदनंतर आपण पाहिलं 6 चेंडू फेकत असताना त्याने फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. जर सुशांतची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. कारण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. तेच खरं तर टाळ्यांचा कडकडाट सर्वांनीच केला. परंतु टाळ्या फक्त सुशांतसाठी नाही तर राजेश साळवीसाठी देखील झाल्या पाहिजेत. कारण त्यांनी प्रोत्साहित केलं सुशांतला. परंतु आता सर्वांनाच इथे मात्र उत्कंठा लागली आहे की राजेश साळवी गोलंदाजीसाठी कधी येतील. गोलंदाजी मार्फत आता शशिकांत लोंगले आलेत. ज्या शशिकांतनं खूप चांगली बॅटिंग केली उर्फ लाल्या. आता तोच लाल्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर तुम्ही पाहता डावकुरे आताचा बॅटर तेजस जो मात्र अडखळत बॅटिंग करतोय. परंतु आता हात खोलावे लागतील कारण अभी नाही तो फिर कभी नाही. गोरदास लाल्या राईट हँड लेफ्ट मोर द विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न पोहोचतोय. आय थिंक बॅटची हलकीशी कडा होती. दरम्यान नेस्टनच्या मागे लॉंग स्टॉप एंडला बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. भूषण मिंगल पोहोचले चेंडूतून फेक करतात. दरम्यान पुन्हा एकदा एक चिकी सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्ली बसून जर दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅच मध्ये तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील. या वेळेला देखील पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. बोठं वीक उरली. फिंगर रोल केली. टप्पा पडला. बॉल मात्र सिंगून निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली परंतु आतापर्यंत एकही चौकार नाहीये. फक्त एक षटकार 22च्या बॅटमध्ये आपण पाहिला. त्यानंतर पूर्णपणे इथे मात्र बॅकफुटवरती टीम गावदेवी पोलीस संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
हा ट्रॅकर होता, कसा सोडेल, बराच काळ शांत होता परंतु आता फलंदाज देखील सांगतो शांत बसायला मी काही संत नाही आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कोअर लेगला ठोकलाय षटकार. चार चेंडू सलग बीट झाला होता. बॅट्समन सनी जो सलामीला आलाय परंतु आता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय मिड विकेटला. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. सलगचा दुसरा षटकार 24 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 40 धाबांची गरज. 8 चेंडू मध्ये 40 धाबा. काल 12 मध्ये 38 चेस झाल्या, आता 8 मध्ये 40 चेस करायचे. सलगचा तिसरा जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय परंतु तो एका टप्प्यावरती गेलाय का पाहावा लागेल. नक्कीच चौकार की षटकार. 4 धाबा. चौकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. ज्या लाल्याने भरपूर चांगली बॅटिंग केली होती आता तोच लाल्या गोलंदाजी करत असताना पूर्णपणे परतफेड करतोय बॅट्समन सनी. धावफलक पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 36 धाबांची गरज. हा ट्रॅकर होता, हा देखील पुल करण्याचा प्रयत्न नाही जमला. प्रॉपर बॅटवरती नव्हता. डीप मधून वाऱ्याच्या वेगाने झपाट्यानं सुशांत पोहोचतोय. बॉलला उचलून फेक करेल दरम्यान 2 धाबा इथे देखील एकवडल्या जातात. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. तिसरीचा मोह होता तो आवरला नाही आणि आता तेजसला मैदान सोडावं लागतंय आणि धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 28. धाबा धावफलकावरती 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 34 धाबांची गरज. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश साळवे आले जे संघाचे संघनायक आहेत. संघाचा तारणहार दिशादर्शक संघाचा नेता आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडूमध्ये टीम गावदेवी पोलीस संघाला जिंकण्याकरिता अजूनही 34 धाबांची गरज. गोलंदाज राजेश या बेला पहिलाच बॉल अगदी यष्टांच्या भरपूर दूर होता आणि यष्टिरक्षक देखील बीट झाले. दरम्यान धाबा किती मिळतील ते देखील पाहावं लागेल. 1+3 अशा 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राजेश साळवी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. खरं तर पहिलाच बॉल भरपूर यष्टांपासून दूर फेकला. सुशांत त्यांनी चांगल्या टिप्स दिल्या होत्या परंतु आता नक्कीच थोडीशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून खराब होतीये परंतु हरकत नाहीये. कमबॅक करावा लागेल. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 30 धाबांची गरज. पाणी हवंय का? येस. चला ड्रिंक्स पॅन जा मधुरेच्या आतमध्ये.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही जिंकण्याकरिता या मॅच मध्ये 30 धावांची गरज. फुलटॉस होता यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती सिंगल तरी एकपडली दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे देखील एकपडल्या गेल्या आणि एक रन शॉट. येस म्हणजे टोटल 2 धावा. 0 चेंडू खर्च केला राजेशने. आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्या. अजूनही या मॅच मध्ये 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 28 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील. खरं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला बॅटर सनीच्या माध्यमातून, परंतु फेरीचा चेंडू होता हे देखील विसरून चालणार नाहीये. गोरदास राजेश हा देखील फुलटॉस होता. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली असते त्यांच्या मागे. बॉल चाललाय जरूर परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. अजूनही 26 धावांची गरज. पाच चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. स्टॅकिंग पृथ्वीराज या वेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः गोपडी सारखी बॅट फिरवली जरूर परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर पूर्णपणे डॉट पर्सेंटेज भरपूर वाढलेत आणि त्यामुळेच की काय संघ पोळी जरासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न फसतोय. इथे देखील पुन्हा एकदा यस बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता हळूवारपणे पुढे सरकत असताना आतापर्यंत 39 धावा. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची गरज. या वेळेला देखील पुन्हा एकदा पुल करायचं होतं. सामना आता जणू काय सोडला की काय टीम पोळी संघानं, कारण पूर्णपणे हा स्ट्रोक देखील पुल करण्याचा प्रयत्न पोहोचतोय. बॅटची कडा घेतली, धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती बोया आलेत. बोयाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. या वेळेला देखील पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. यंगस्टर खेळाडू आहेत बोया आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी बोयाने केली आहे. पूर्णपणे मी म्हणेन संघाचा डाव त्याने सावरलाय. आणि का राजेश साळवेकर सुरुवात केली होती वाईट बॉल फेकत असताना परंतु पूर्णपणे कमबॅक केलं बोयाच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवट पुन्हा एकदा बोयानं गोड केलंय आणि सामना इथे जिंकलाय टीम स्वर्गीय प्रदीप भोईरेले पण बेलेबडी संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी पोळी तुम्ही देखील भरपूर दूरवरचा प्रवास करून दाखल झालात या स्पर्धेमध्ये. आपण भाग घेतलात. आपलं देखील कौतुक. पुढील वाटचालीस भरपूर सारा शुभेच्छा.